हेलो लेके आओ सुन एक रेड बुल लेके नहीं ये तो रेड बुल लेके कंटिन्यू करा एक रेड बुल लेके गाड़ी रजावीचा गोलंदाज इकडून केला जातोय राहुल जुगाडिया पहिला पहिल्या सेटचा पहिला षटक मध्ये सलावर दुसरा षटक मारण्याचा दुसरा षटक टेनिस विश्व क्रिकेटमध्ये नन्ना जादूगर त्या नावाने त्याला ओळखलं जातं तो गोलंदाज निघून झालाय ऐकू षटकामध्ये श्रीनिवास आणि संघाकडून खेळत असताना संघाकडून दुसरा षटक घेऊन होते त्यावेळी साला आपल्याकडे शॉपिंग होता लगेच नाचला गेला आणि शॉपिंग केल्याला चार दिला गेला चेंडू झाला मध्ये 4 धावांसाठी त्यासाठी 7 एक लावते 32 धावा दाखवत लगेच पहिल्या 7 मध्ये स्ट्रिंग धावसंख्या लगावली गेली होती सगळ्याकडे उपलट नाम लेके जाओ तर उपलट संघ पाहायला त्रासी बाबा धुलून करणारा संघ आपला 11 श्रेक तर सांगत असताना मैदानामध्ये यावेळेस वेगाने चेंडू प्रयत्न बघूया फक्त मध्ये 4 चेंडू उडवले गेले ड्रॉप चेंडू सुद्धा पाहायला गेलं तर पहिला ड्रॉप चेंडू पाहायला भेटतो आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 चौका 3 षटकार एक सिंगल एक अशा प्रकारे षटक टाकला गेला त्या षटकामध्ये पाहायला गेलं पहिल्या चेंडू चौकार या दुसऱ्या चेंडू ड्रॉप चेंडू होते चांगला पण याच्यामध्ये पाहायला भेटते फलंदाजाकडून पण एकदा मोठा पट्टा खेळायचा म्हणजे चेंडू फलंदाज खाली राहतो त्याचे खालून चेंडू लगेच त्याबद्दल एक्सटेन्शन पाहायला भेटतो आपल्याला शेखर पाहायला भेटते एक्सटेन्शनच्या मागे चेंडू घ्यायचा करत असताना तीन
मला भेटतं आपल्याला एक तर बघूया त्या पहिल्या दोन मध्ये जॉर्ज नक्कीच म्हणलं होतं ते तर म्हणतो नो आवाज झाला तर आलं होतं मी वगैरे सामान लगेच सुरू करायचंय वेळ मैदानावर कोणी दौडायचं फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाज कारण की आपल्याला वेळ नाहीये हा षटकार सामना आहे आज गोलंदाज आपण हे बंधन करतो की विनंती करायची कमिटी मेंबर्स आहेत तर त्याला विनंती जे प्राणी मैदानामध्ये येतात त्यांना सुद्धा थांबवायचं एक साईडला कमिटी मेंबर्स तर सामना लगेच तर सामना सुरू करायचा इंग्लिश मध्ये तिचा चेंडू घेऊन नाकल्यास आणि अप्रचे बाहेर लगेच चेंडू धावा झाला सफल करण्याचा प्रयत्न होता ठिकाणी चेंडू धावा झाला यशच्या हातामध्ये सॉरी परंतु पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 28 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र 7 धावा राहुल जोगाड्याने सरी षटकामध्ये 3 धावा पाहायला गेलं तर
खोदून काढला ऑफसाईडला ड्रामा झाला चेंडू बघा वितेश मध्ये अनिकेत पाहायला भेटा होणारे चेंडू कलेक्ट केला गेला अनिकेतच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटत धावसंख्या पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 क्षेत्ररक्षण नक्कीच बदल पाहायला भेटला आपल्याला जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला भेटेल ना ते क्षेत्ररक्षण वारंवार बदलला जाईल मैदानामध्ये कुठल्याही संघाकडून तर आपण पाहतो यावेळेस देदनादन संघ क्षेत्ररक्षण बदलत असताना ऑन साईडला पाहायला भेटेल आपल्याला 3 खेळाडू टीम मध्ये त्यावेळेस प्रत्येक रक्षात्मक प्रयत्न नक्कीच खेळला गेला चेंडू खेळाडू पाहायला भेटला चेंडू अडवेल त्यावर तो एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते धावसंख्या एककडे 45 धावा त्या प्रकार पाहायला भेटत आहेत चेंडूची गोष्ट केली या षटकामध्ये पाहायला गेले तर 4 चेंडूचा खेळ संपला गेला अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला आपण पाहतोय विजय क्रिकेट क्लब आयोजित उधवाच्या मैदानामध्ये ही स्पर्धा त्यावेळेस सुरेख फटक्याचा झाला गेला गॅप मध्ये डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले संदेश धाने चेंडूचा प्रयत्न करता परंतु चेंडू सरळ निघून जाते बॉर्डर लाईनची बाहेर 4 धावांसाठी धावफलक 4 ने मध्ये सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49 या धावाभार एक गडीच्या मोबदल्यामध्ये सुरेख फटका नक्कीच सजवला होता बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली होती गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला नक्कीच सुरेख प्रयत्न केला होता संदेश धाने परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला डीप पॉइंट हिजर मध्ये 4 धावांसाठी ओके शेवटच्या चेंडू या षटकामधला या षटकामध्ये पाहिलं गेलं एक गडी बाद करण्यामध्ये यश आले राहुल आणि 6 धावा खर्च करते पहिला 5 चेंडू मध्ये त्यावेळेस पुढचा चेंडू मात्र दिशा दिली गेली सहाय्याने चेंडू खेळलं होतं मग चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं खेळाडू धावसंख्येकडे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा नक्कीच पूर्ण झाले आणि 4 षटक संपले गेले आणि ड्रिंक्स ब्रेक नक्कीच पाहायला भेटतं आपल्याला जोश केशवाणी साहेब यांच्या माध्यमातून हे ड्रिंक्स आम्हाला उपलब्ध करून द्यायचं नक्की धन्यवाद असेल तर 4 षटक संपले ड्रिंक बेस असेल या दोन्ही इनिंग्स मध्ये 4 षटक संपले धावसंख्या आहे ती 50 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये आपण ओढ्या डीजे कडे पंच क्षेत्ररक्षक हॅलो लवकरात लवकर संपवायचं आहे वेळ कमी आहे सामने जास्त आहेत त्याच्यानंतर जे बलाढ्य संघ आहेत खानवेल वर्सेस बापूगाव दोन्ही संघांनी प्लेइंग 11 साठी आहेत हॅलो खानवेल आणि बापूगाव या दोन्ही संघांना विनंती आहे की प्लेइंग साठी फॉर्म घेऊन जायचे आहेत आणि 1 ते 11 मध्ये जे खेळाडू आहेत खेळणारे खेळाडूंची फक्त नाव लिहायचे आहेत पॅकर्स इतर कोणी खेळणारे असतील ते 12, 13, 14, 15 नंबरला जे राखीव म्हणतो आपण झाली कोणत्या प्रकारची दुखापत झाली नंतर जो खेळ अशांचीच 12, 13, 14 नंबरला नावं लिहायची आहे आणि फक्त खेळणारे 11 जण आहेत त्यांचीच प्लेइंग 11 लिस्टमध्ये नावं लिहायची आहे धन्यवाद सोमनाथ सर विनंती सर विजय सर आणि सर बोलायचा प्लेस आपण इम्रान सर थोडं पाहिलं गेलं तर शिवाजी पाहायला भेटतात आपल्याला त्यावेळेस सुरेख चेंडू परंतु खराब क्षेत्र पाहायला भेटला विकेटच्या मागे शॉर्ट फाइंडिंग मध्ये आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला 4 धावांचा धावसंख्या 4 ने खेळा होते धावसंख्या पोहोचते 56 धावा नितीश म्हणजे सुरेख कोलंदी नक्कीच करते परंतु खराब क्षेत्र पाहायला भेटला खेळाडूकडून यशाच्या मागे पाहायला भेटला ब्लू टी शर्ट मध्ये आपल्याला तुम्ही पाहायला भेटतो खराब क्षेत्र त्याच्या मात्र नक्कीच पाहायला भेटत 4 धावा नक्कीच लगावले गेला धापळकावर उलटा चेंडू यावेळेस बघा खेळाडू 1 बाउन्स चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला भेटते या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा धापळकावर काय फटकेबाजी आपल्याला मागील 3 षटकामध्ये नक्कीच बांधून ठेवलं होतं परंतु राहुलच्या
5व्या चेंडूवर नक्कीच चौकारात होता तो या षटकामध्ये पहिला 2 चेंडूवर 2 चौकार खेचण्याचं काम करतोय फलंदाज प्रवीण. यावेळेस एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. वेगाने चेंडूवर खेळाडू पाहायला भेटते येऊन चेंडूला पिक करते पण सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटलाय. नितेश यांच्याकडे नक्कीच क्षमता आहे कमबॅक करण्याची. पाहायला गेलं तर वैयक्तिक दुसरा षटक टाकत असताना संघाकडून 65 षटक टाकत असताना मिस्टर हितेश म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केले गेले. 59 धावा धाव फलकार पाहायला भेटतात आपल्याला. यावेळेस वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि यशस्वी शेखरच्या हातामध्ये जाऊन समावेश होतो. पाहायला गेलं तर प्रत्येक इनिंग सुरुवात केली होती. इनिंगची पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार खेळले होते. अनिकेत तळदेच्या गोलंदाजीमध्ये पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये तदनंतर पाहायला गेलं तर 1 चौकार खेळले गेले. टॉप चेंडू नक्कीच वारंवार खेळत असताना यावेळेस ब्लाइंड स्टॉक खेळलं गेलंय. मिड मध्ये राहुल जोगार खूप वेगाने आला आणि चेंडू फेकून काय सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटते. सुरेख ठोस होते गेले गेले राहुल जुगाडिया यांच्या माध्यमातून धावसंख्या 1 नंबर 67 धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या धावावर. 5वं षटक मार्गाचा नक्कीच चांगल्या धावसंख्येवर ऍग्रेसिव्ह होत असताना आपण पाहतोय फ्लड 11 या संघाला. हितेश म्हणजे समोर मिस्टर प्रवीण. त्यावेळेचा सुरेख फटका झाला गेलाय. व्हीआयपी डॅशच्या धोक्याच्या बाजूस चेंडू निघून जातोय 6 धावांकडे. धावसंख्या 6 ने फ्लाय होते. 66 धावा धावफलकावर आपण वळूया साहिल डिसेकडे. चला विनंती असेल संगणक संदेशदारने प्लीज सामना लगेच सुरुवात करायची आहे. हितेश वजे सर लगेच सामना सुरुवात करायची आहे कारण की वेळ दौडायचा नाही. खूप आपण पहिलेच उशीर सामने सुरू केले तर विनंती असेल पहिला दिवस आहे तर लगेच सामना सुरुवात करायची. 5 षटक समाप्त धावसंख्या 66 धावा धावफलकावर. परत एकदा पाहायला गेलं तर अनिकेत राऊत यांना इंट्रोड्यूस केले गेले. ऑर्बिटच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 28 धावा ज्यांनी खर्च केल्या होत्या. तदनंतर पाहायला गेलं तर बघूया या षटकामध्ये परत एकदा इंट्रोड्यूस केले गेले. कमबॅक करावा लागेल अनिकेत राऊत या षटकामध्ये. तर संपूर्ण षटकाचा पहिला चेंडू संरक्षण मिस्टर प्रतीक. त्यावेळेस पाहायला गेलं तर ऑप्शनचे बाहेर ठेवण्याचा प्रयत्न व्हाईटचा कॉलेजशी एक्स्ट्रा जनामध्ये सुरुवात केली की धावसंख्या 1 निवडे 67 ते 67 धावा धावफलकावर. त्यावेळेस सुरेख फटकाचा हल्ला जोडला गेलाय. अशा प्रकारे षटकाची समाप्ती झाली. तीच सुरुवात केली होती या षटकामध्ये. धावसंख्या 6 ने फ्लाय होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 73 या धावावर. 73 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. काय पडत हॅलो ज्याने चेंडू आणून दिला त्याला एक पार्ले जे आहे चेंडू आणून द्यायचा आणि वाडीत गेला चेंडू आणून द्यायचा आहे आणि अनिकेत प्रतीक साडे. त्यावेळेस अपरकट सुरेखा 3 पॉईंट चेंडू 1 बाउन्स 4 धावांसाठी. त्या फलंदाजी पाहायला भेटते संगणक प्रत्येकाच्या बॅटमध्ये. हा प्रत्येक नक्कीच अनिकेतच्या हल्ला चढवण्यामध्ये पाहायला भेटतं. षटकाच्या पहिल्या सुरुवातीमध्ये 2 चौकार खेळले होते आणि यावेळेस पाहायला गेलं तर पहिला 2 चेंडूमध्ये षटकारी चौकार खेळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 77 या धावावर. आता आपण पाहायला गेलो अनिकेतच्या चेंडूमध्ये तर 37 धावा 29 धावा खर्च करतो. खर्च केले पहिल्या 8 चेंडूमध्ये. तर बघा धावसंख्याची गोष्ट धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 77 या धावावर. तर प्रवीणचे जर्सी नंबर नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. डबल 7 नॉस्टॅक नंबर. त्यावेळेस बॅटची खालची करा नक्कीच दगावली गेली. खेळाडू पाहायला भेटते आपल्याला मिस्टर भूमित.
अनिकेतच्या षटकामध्ये 9व्या चेंडूमध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना अजूनही तिन्ही चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामधला 6वा षटक मार्ग असतो. 77 धावा फलकार पाहायला भेटतात आपल्याला. बॅट इनसाइड एज चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. नक्कीच आज पाहायला गेलं तर अनिकेत यांच्यामध्ये बॅट लाग नक्कीच पाहायला भेटेल. सुरेख चेंडू होता, बॅटची कडा नक्कीच लगावली गेली आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. धावसंख्या 4 एकलावत 81 धावा फलकावर. अजून थोडे चेंडूचा खेळ बाकी असेल तर नक्कीच आमचे लहान जे खेळाडू ज्यांनी चेंडू मैदानामध्ये पुरवला त्यांना नक्कीच पालजी देण्यात येईल. ग्लुकोज बिस्किट आहेत तर नक्कीच उन्हामध्ये ग्लुकोजची गरज असेल लहान लहान पोरांना. नक्कीच सप्लाय केले. धावसंख्या 81 धावा फलकावर. त्यावेळेस सूर्य एक फटका. त्यावेळेस लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने फ्लावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 85 धावावर. सापो षटक पाहायला भेटते. नक्की संगणक विचारामध्ये असतील की सापो षटक अनिकेत दिलं होतं परंतु अनिकेत सरीक छतावर गोलंदाजी करतोय परंतु चांगली फटकेबाजी सुद्धा पाहायला भेटेल प्रत्येकच्या बॅटमधून. माईक आहे जे कंस्ट्रक्शन लाईन मध्ये पत्र्याचे व्यापारी आहेत कृपया करून स्टेजवर यायचं आहे. आपलं आसन ग्रहण करायचं आहे धर्माचे. थँक्यू. तर पाहायला गेलं तर 85 धावा फलकावर 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकच अग्रेसर आणि सुरेख धावसंख्येवर ऍक्शन होत असताना आपण पाहतोय उपलट या संघाला काय फलंदाजी पाहायला भेटते प्रत्येकाच्या बॅटमधून. पाहायला गेलं तर या षटकामध्ये 19 धावा खर्च करतोय मिस्टर अनिकेत. 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 47 धावा त्यांनी खर्च केलेत. 85 धावा फलकर पाहायला भेटेल. 47 धावा ज्या आल्या ते म्हणजे अनिकेतच्या षटकांमध्ये. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय. पाहायला भेटेल नजून खेळाडू पाहायला भेटेल मिस्टर धनुर ब्लॉक करत असताना सुरेख ते नक्कीच खेळ त्यांच्याकडून साकार येते. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये खूप वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. लेजेंड खेळाडूमध्ये नाव नक्कीच कोरलं जाते. तोच खेळाडू पाहायला भेटतात काशीनाथ सर मैदानामध्ये. 7 षटक घेत असताना संघाकडून यावेळेस अप्रतिम अनुभव जे अनुभव त्यांच्याकडे नक्कीच सारखं. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला म्हणजे प्रवीण टॅच पवेलियन. सुरेख चेंडू टप्पा पडते वेगाने ट्रॅव्हल झाला. यष्टांचा नक्कीच बेट घेतला आणि दुसरा गडी बाद झाला. आपण ओळ्या डीजे कडे पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू पाहायला भेटे सेल्बासचा प्रतीक ज्याचे नाव भीम नावाने नक्कीच संबोधले जाते. भीम नावाने प्रसिद्धी त्यांना दिली गेली. तोच खेळाडू पाहायला भेटते स्ट्राईकवर. 2 प्रतीकांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला संगणक प्रतीक तर एका बाजूला आयकॉन खेळाडू प्रतीक. त्यांना भीम नावाने संबोधले जाते. तोच खेळाडू स्ट्राईकवर. परंतु काशीनाथ सर पाहायला भेटतात गोलंदाजीमध्ये सजवत असताना एक अनुभवी आणि लेजंड खेळाडू. पहिल्या चेंडूवर प्रवीण यांना बाद करण्यात आलोय. तर बघा परत दुसरा चेंडू घेऊन भीम साडे आयकॉन खेळाडू स्ट्राईकवर. यावेळेचा सन्मान दिला गेला. चेंडूवर चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू आपल्याला चेंडू उडवेल तर एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या एकीकडे सहसा धावसंख्या ते 86 धावावर. 36 धावा फलकार पाहायला भेटतात. तर अजून 10 चेंडू खेळ बाकी असेल. बघा 10 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील. संगणक प्रतीक पाहायला भेटते आपल्याला. खेळत असताना एक सुरेख फलंदाजी त्यांच्या बॅट मधून पाहायला भेटते आपल्याला. ज्यावेळेस वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टेशका आणि गेल्याच्या आधामध्ये 34 धावावर खेळत असताना इंडिव्हिज्युअल स्कोर पाहायला गेला तर मिस्टर प्रतीक तोदडे पाहायला भेटतात स्ट्राईकवर.
इंडिव्हिज्युअल स्कोर 34 वर खेळत असताना पाहायला गेलं तर 6 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅट मध्ये पाहायला भेटलाय. सोडून एक फटका मिड विकेट च्यावरून ट्रॅव्हल झाला 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने फ्लावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 92 धावावर. 40 प्रतीक तोदळे संघनायक एक सुरेख इनिंग आपल्या संघासाठी खेळत असताना जी गरज होती संघाला जी सुरुवात नक्कीच करून दिली होती मॅकमिलनने मिस्टर प्रतीक आणि नक्कीच मॅकमिलन 5 झाला. 5 क्रमांक राहुल जुगाडी यांना परंतु प्रतीक अजूनही मैदानामध्ये थांब उभा आहे. यावेळेस टॅप केल्या गेल्या बघूया टीम मध्ये खेळाडू नाही. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतं पॉईंट कव्हर रिझल्ट मध्ये 4 धावांसाठी 2 बॅट्समॅन मोठे फटके नक्कीच खेळते गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 96 या धावावर. पाहायला गेलं तर 44 धाव खेळतोय मिस्टर प्रतीक तोदळे. मिस्टर फाशीना सरपलटा चेंडू त्या सीझनमध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू सरळ निघून जातोय. स्कोअरला कव्हरेज मध्ये 4 धावांसाठी षटक संपल्या गेली. धावसंख्येची गोष्ट धावसंख्या जाऊन पोहोचते 100. 100 धावा धावफलकावर नक्कीच लगावले गेले. आजच्या दिवसामध्ये 100 आकडा बरं लागणारी पहिली संघ लगेच पाहायला भेटतो. उपलब्ध संघ 7 षटकांमध्ये 42 चेंडूमध्ये 100 धावा लागायला गेल्या. 48 धावावर खेळतो म्हणजे फलंदाज प्रतीक तोदळे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी बघा. 6 चेंडू कुठला गोलंदाज टाकण्यासाठी सज्ज विनय देशे लगेच आपला गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे. 6 चेंडू साडे प्लीज. बापूगाव संघाचा संगणक प्लीज यायचा आहे. बापूगाव संघाचा संगणक चला यावेळेस पाहायला गेलं तर शेवटच्या षटक गेलं तर शेखर पाहायला भेटते. शेवटचे 6 चेंडू करून 100 धावा फटकावा तर 2 धावा नक्कीच मागे आपल्या अर्धशतकाने मिस्टर प्रतीक तोदळे सरी फलंदाजी त्यांच्या बॅटमधून नक्कीच पाहायला भेटले. आपल्याला 8 चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. यावेळेस मिस टाईम फटका खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट केला होता शेखर यांच्याकडून. पंचांकडे अपील केली गेली. पंचांनी बोट वरती केला. मिस्टर उज्ज्वल ठाकूर पाहायला भेटतात. ऋषित जोशी 2 पंचांनी भीम बॅक टू पवेलियन. बऱ्याच चेंडू यश आलाय शेखर यांना आणि गडी 5 झाले म्हणजे 3रा गडी 5 झाला. भीम यांच्या रूपामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. सुशील पाहायला भेटतात नवीन फलंदाज. तर बघूया 5 चेंडू खेळण्यासाठी प्रत्येक 2 स्ट्राईकवर आणलं जाईल का. 5 चेंडू शेवटचे बाकी आहेत. एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाईल का. प्रत्येक 2 बॅट या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये बोलली जाते तरी ती त्यांना लगेच स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं जाईल का मिस्टर सुशील यांच्याकडून. का शेखर डॉमिनेट करतील नॉन स्ट्राईकवर खेळण्याचा प्रयत्न असेल प्रत्येक तोदळे. नक्कीच प्रत्येक तोदळे स्ट्राईकवर आले तर नक्कीच मोठे फटके त्यांच्या बॅटमध्ये पाहायला भेटत आहेत. तर एक चांगली धावसंख्येवर नक्कीच पाहायला भेटेल. 100 धावा धावफलकावर 43 चेंडूचा खेळ संपला गेला. इनिंग्स मधला 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 100 धावा धावफलकावर पाहायला भेटतात उपलब्ध 11 या संघाकडून. त्यावेळेस मिस टाइम फटका नक्कीच खेळला गेलाय खेळाडू आणि यावेळेस चुकी केली जाते परंतु एक धाव नक्कीच लगावली. चांगली गोष्ट असेल उपलब्ध 11 संघाला प्रत्येक तोदळे स्ट्राईकवर आहे. 101 धावा धावफलकावर पाहायला भेटतात आपल्याला. 44 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 48 धाव खेळतोय. तर बघ या 2 पावलं मागे आपल्या अर्धशतकाने तर आपलं अर्धशतक पूर्ण केलं गेलं. या टुर्नामेंटचा पहिला अर्धशतक प्रत्येक तोदळे आपल्या नावावर लगावेल का ते देणाऱ्या संघासमोर. बघूया पहिल्याच सामन्यामध्ये उंची गाडायची असेल एक चांगली खेळी त्याच्या मागे शेखरचा पुढचा चेंडू आणि यावेळेस बॅटची खालची कडे नक्की दगावली गेली. शॉट पहिल्या मध्ये खेळाडू पाहायला भेटते. डॉट येतोय पहिला 3 चेंडू मध्ये पाहिले गेलं तर मात्र 1 धावा खर्च करतोय शेखर. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी. पहिला 3 चेंडू 1 गडी बाद करून 1 धावा नक्कीच खर्च केली गेली. यावेळेस अप्रतिम सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय स्लोग ओव्हर मध्ये. कुठे ना कुठे प्रश्न पडले असतील संदेश धारणे या संघनायकाला की मी शेखरांना पहिला आणला पाहिजे होता कारण की धावसंख्या खूपच लगावली गेली. सुरेख गोलंदाजी करतोय स्लो ओव्हर मध्ये 4 चेंडू मात्र 1 धावा खर्च करतोय. यावेळेस अप्रतिम काय व्हेरिएशन पाहायला भेटतंय. शेखर की ताळा वाजले पाहिजे काय सुरेख गोलंदाजी केली गेली स्लो ओव्हर मध्ये.
5 चेंडूमध्ये मात्र एक धावा खर्च करतो ती बात करून प्रत्येक तोदडी यांना नक्कीच जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव लागतोय. शेवटच्या चेंडू नक्कीच जर ट्रॅव्हल केलाय कार्पेटद्वारे खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला. इथेच म्हणजे फंबल झालाय बघ. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. दुसरा धावाचा प्रयत्न असेल का आणि 2 धावा बघूया पूर्ण करतोय आणि 50 धावा त्यावेळेस पूर्ण ताळे आले पाहिजे. प्रतीक तोदडे याने अर्धशतक पूर्ण केलं. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक पाहायला भेटते आपल्याला. 130 धावा धावफलकावर. येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये 104 धावांचं लक्ष असेल विजयासाठी म्हणजेच शिवसाई देणार या संघाला. सर सामना खेळ प्रिन्स खानवेल, प्रिन्स 11 खानवेल संघ संगनायक. हॅलो बापूगाव या संघ संगनायकाने टॉस साठी आमच्या व्हीआयपी डॅन्स समोर यायचंय. मेहर त्याची शुभ असते कॉल केला जाईल. तर आपण नाणेफेक पाहायला भेटते. एका बाजूला फुल टॉस तर एका बाजूला स्मॅश चॅम्पियनशिप. सर फुलटॉस फॅक्टरीचे फुलटॉस फॅक्टरी छान त्यांच्या मध्ये टॉस पण पाहायला भेटते. त्यांची फॅक्टरी पाहायला भेटते धानू भागामध्ये. तर प्रिन्स 11 खानवेल संघ संघाने त्वरित यायचं प्लीज. प्रिन्स 11 खानवेल आपण प्लेइंग लिस्ट सुद्धा घेऊन यायची आहे बरोबर. खानवेल संघ संघ टॉससाठी त्वरित यायचंय. संघ संगणक त्वरित यायचं प्लीज. आमचे मान्यवर वाट पाहतात आपली. सर ठाकूर सर विकेट सर पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर करायचं आहे. थँक्यू समज सर. विकेट सर कोणतीही गोलंदाजी करायची नाही. आपण प्लीज दक्षता घ्यायची. कोणी विकेट्सवर खेळ टाकायचा नाही सर. विनंती असेल खानवेल संघ शेवटचा कॉल असेल ऑफिशियल कॉल असेल आयोजकाकडून कॉल आहे की आपण लगेच टॉस साठी यायचं. संगणक चेंडू पडल्याच्या मध्ये आपण टॉस साठी यायचंय. खानवेल संघ टॉस करून घ्यायचा. प्लेइंग लिस्ट आपण नंतर ते टॉस करून घ्यायचं प्लीज. संगणक स्कोरर आपल्याला संगणक सतीश धारणे म्हणजेच महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आपल्याला मैदानामध्ये खेळत असताना पाहायला भेटतात. तर एका बाजूला पाहायला भेटतात 20 स्पोर्ट्सचे ऑनर आणि भारतीय पूर्ण भारतभर नाही नव्हे तर 7 समुद्र पार आपल्या नावाचा ठसा उमटला. तोच ख्यात पाहायला भेटतो आयकॉन खेळाडू अनिकेत राऊत नॉन स्ट्राईकवर. गोलंदाज पाहायला भेटतो आयकॉन गोलंदाज मॅनफ्रॉम सेल्वास मिस्टर भीम म्हणजे प्रतीक पाहायला भेटते. त्याला भीम नावाने नक्कीच संबोधले गेले. तोच गोलंदाज पॉवर पहिलं षटक घेऊन होते. 100 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी शिवसाई देणार या संघाला.
संकेत यस रोशनीजा सराणी उज्ज्वल ठाकूर सर दोन पंच खेळायला भेटले सामनासाठी पहिला चेंडू बॅटची कडा नक्की तेगाले गेली शॉट काही स्लिप मध्ये सुरेख क्षेत्राचे पाहायला भेटला बॅग आदर बॅकअप चांगला नव्हता पाहायला भेटलं तर मॅकमिलन या चेंडूवर सगळं काय पाहायला भेटलं आपल्याला स्ट्राईक वर फलंदाज बॅटची कडा नक्की दगावली गेली प्रवीणच्या हातामध्ये चेंडूवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता बॅकअप नव्हता फलंदाज वाचवला गेला परंतु एक धाव सुद्धा लगावली गेली श्री गणेश केले गेले अजूनही पाहायला गेलं तर 70 ते 103 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी तर प्रतिदा भी माणिके साडे यावेळेस लांबून खेळता प्रयत्न चेंडू खाली राहिला संबंधित डिलिव्हरी पाहायला भेटते आपल्याला चेंडू टप्पा पडण्यानं खालून त्यावर जरा यशस्वी पाहायला भेटते आपल्याला यशच्या मागे अजय यांच्या हातामध्ये चेंडू समावेश झाला तर एक अर्धशतक नक्कीच पाहायला भेटते आपल्याला प्रतीक ददुरेच्या बॅट मधून निघाला या सामन्यामध्ये तर यावेळेस सुरेख फटका झाला गेला मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 बाउंड 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने पुढे फ्लाय होते धावसंख्या जण पोहोचते 5 या धावावर तिन्ही चेंडूचा खेळ संपला गेला 5 धावा धावफलक पाहायला भेटतात आपल्याला तर 3 चेंडू 5 धावा धावफलक पाहायला भेटतात आपल्याला सुरेख अष्टपैलू खेळाडू आहे मिस्टर अनिकेत नक्कीच गोलंदाजीमध्ये तो मागणं ठरला गेला परंतु फलंदाजीमध्ये चांगलं कार्य करावं लागेल चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी 104 धावांचा पाठला करत असताना श्री साई देदराचा संघ यावेळेस सुरेख फटका मारा भेटतोय कव्हरच्या वरतून सरळ 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने फ्लाय होते डबल फिगर मध्ये 11 धावा धावफलकावर ही अनिकेतची ताकद पाहायला भेटते नक्कीच गोलंदाजीमध्ये आज तो काही चांगलं करू शकला नाही परंतु बाहेर बॅट फलंदाजी त्यांना 3 चेंडू मध्ये 10 धावा त्यांनी बनवलेली षटकार एक चौकार पाहायला भेटते आपल्याला त्याला सामन्याला लगेच सुरुवात करायची प्लीज अजून आपल्याला 4 सामने आज खेळवायचे 2 संघ उपांत्य फेरीमध्ये आपल्याला काढायचे तर पाहायला गेलं तर 4 चेंडू धावसंख्येची गोष्ट 11 धावा धावफलक पाहायला भेटते आपल्याला रेवसचा फटका खेचला गेला चेंडू हवामध्ये नक्कीच पाहायला भेटतोय चेंडू सरळ निघून जाते 1 बाउन्स 4 धावांसाठी काय फटकेबाजी पाहायला भेटते अनिकेतच्या बॅट मधून काय प्रत्युत्तर देतोय पहिल्या इनिंग्स मध्ये पाहायला गेलं तर मॅकमिलन आणि प्रतीक दोदडे यांची बॅट नक्कीच त्यांच्या विरुद्ध तळपली होती परंतु यावेळेस अनिकेत राऊतची बॅट तळपली जाते मैदानामध्ये 2 चौकार एक षटकार पाहायला भेटतायत आपल्याला एक सैनिक फटकेबाजी 2 चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून 11 धावा धावफलकावर पाहायला भेटतात 4 चेंडू फेस केले 14 धावा खेळतोय शेवटचे चेंडू भीम आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम सेल्वास पाहायला भेटतात आपल्याला पलटा चेंडू पडते डीप स्क्वेअर कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावाचे बॅक टू बॅक हॅट्रिक चौकार त्यावेळेस पाहायला भेटते मिस्टर अनिकेतच्या पॅड मधून पहिल्या इनिंग्स मध्ये पाहायला गेलं तर मॅकमिलन गोविंदच्या पॅड मधून हॅट्रिक षटकार निघाली होती पॉवर प्ले पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडू मध्ये यावेळेस पाहायला भेटते आपल्याला माफ करा यावेळेस 3 चौकार एक षटकार ते म्हणजे अनिकेतच्या बॅट मधून पाहायला भेटतात एक षटक संपले का धावसंख्या येते म्हणजे 19 धावा धावफलकावर सुरेख षटक नक्कीच पाहायला भेटतं आपल्याला चला गोलंदाज मॅकमिलन गोविंद तर मॅकमिलन गोविंद पाहायला भेटते आपल्याला दुसरं षटक टाकण्यासाठी कष्टपडी खेळाडू मॅन फ्रॉम भाईंदर आयकॉन खेळाडू खेळण्यासाठी सज्ज झाला तो उपलेट 11 या संघामध्ये स्ट्राईकवर सतीश धारणे पहिला चेंडूवर पाहायला ब्रश करतो अपील केली गेली हलकी परंतु अपीलला फेटाळली गेली एक धाव नक्कीच परिपूर्ण गेली लेग बायच्या मध्ये एक धाव नक्कीच पाहायला भेटते आपल्याला तर कुठे ना कुठे सुरेख चेंडू होता आणि या चेंडूवर नक्कीच डॉमिनेट केला होता पाहायला चेंडू नक्कीच ब्रश केला गेला अपील जोरदार होती उत्साह जास्त होता विश्वास कमी होता या अपील मध्ये आणि पंच पाहायला भेटतात आपल्याला उज्ज्वल ठाकूर अपीलला फेटाळली गेली एक धाव नक्कीच दगावली गेली धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे
20 या धावावर. तर बघा पडदा मिस्टर मॅकमिलन गोविंद मॅम पाहिंदार ऐकून आणि समोर आपल्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यासाठी बघूया पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ. त्यावेळेस सुरेख फटका, मात्र चेंडूच्या वेगाला दिशा दिली गेली. अनिकेतच्या बॅटमध्ये धावसंख्या 4 ने होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या धावण्यास. अनिकेतच्या बॅटमध्ये हॅट्रिक चौकार पाहायला भेटला. पहिल्या षटकाच्या बॅक टू बॅक 2 चौकार खेळत होते 5व्या आणि 7व्या चेंडूवर. या षटकाच्या पहिला चेंडू खेळत असताना चौकार खेळता गेला. हॅट्रिक चौकार नक्कीच पूर्ण करतोय मिस्टर अनिकेत राऊत. एक षटकाची हॅट्रिक मॅकमिलनच्या बॅटमधून पाहायला भेटली, चौकारची हॅट्रिक अनिकेतच्या बॅटमधून पाहायला भेटते. तर नक्कीच जेव्हा जेव्हा सामने दिसेल पुढे सरकत येतील ना, तर नक्कीच रेकॉर्ड्स या मैदानामध्ये पडले जातील बुधवारच्या या मैदानामध्ये. त्यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, अटॅकिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉमिनेट केला, रीड केला गेला फलंदाजाला. स्टेपवर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू नक्कीच पुढे टाकला गेला आणि स्लोवर चेंडूवर बोटं फिरवण्याचं काम केलं गेलं मॅकमिलन गोविंद यांच्याकडून. डॉट येतोय चेंडू. धावसंख्या पाहायला भेटले 24 या धावावर. 3 चेंडू 5 धावा खर्च करतोय. बघा येणारे अजून 3 चेंडू खेळ बाकी. ज्यावेळी रिव्हर्सचा फटका, सुरेख फटका पाहायला भेटतो. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने होते, 28 धावा त्या फटकावर. तर मॅकमिलन आणि अनिकेत नक्कीच काहीतरी मैदानामध्ये पाहायला भेटते. दोन्ही भाव सांगत असताना एक दुसरा नक्कीच खूप दिवसांनी मानतात जाणतात आणि खेळत असतात टेनिस विश्वचषकामध्ये. एका संघामध्ये खेळताना सुद्धा पाहायला गेलं दोन्ही खेळाडूंना. तर बघा पुढच्या चेंडूमध्ये कशा प्रकारे कमबॅक केला जाईल मॅकमिलन कडून, की प्रहार केला जाईल अनिकेत कडून. ऐकून हा सामना. यावेळेस एक फटका सजवला गेलाय. स्क्वेअर चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने होते 34 या धावावर. तर काय प्रत्युत्तर देतोय मिस्टर मॅकमिलनला. जशा प्रकारे पाहायला गेलं पहिल्या षटकामध्ये 3 षटकार घेतले होते, तर या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार खेचतो अनिकेत राऊत. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते. शेवटच्या चेंडू बाकी या षटकामधला धावसंख्या 34. वाढीत केलाय तो आणायचा आहे. वाढीत यावेळेस सोलिक फटका सजवला गेलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी. अप्रतिम फटकेबाजी या षटकामध्ये पाहिलं गेलं ना, तर 30 धावा जमा केल्या गेल्या. षटक संपले गेले. 2 षटक समाप्तीनंतर 40 धावा दाखल गवाड विनगडी बाद. पहिल्या इनिंगची गोष्ट केली तर 2 षटकामध्ये 35 धावा होते. या इनिंग्स मध्ये अनालाइज केलं गेलं तर 2 षटकामध्ये 40 धावा आहेत विनगडी बाद. आपण वळूया साहिल डीजेकडे. मला भेटतोय वैयक्तिक पहिला संघाकडून 3रा षटक गोलंदाज अजय. तर नावामध्ये नक्कीच अजय जय आहे. तर आपल्या संघाला जय करण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल सामन्यामध्ये. तर 2 षटक 40 धावा दाखल. यावेळेस सुरेख फटका संदेश दारेच्या बॅट मधून पाहायला भेटते. खराब क्षेत्ररक्षण खेळाडूकडून चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी. तर 4 ने 44 धावा दाखल. नक्कीच जशा प्रकारे 104 धावांचं लक्ष होता सेकंड इनिंग मध्ये, तर नक्कीच एक मनसुबा असेल दोन्ही फलंदाजांची मोठी फटकेबाजी. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु पंच दर्शवत असताना वाईटचा गोल असेल ऑप्शन खूपच बाहेर. मोठे 45 पाहायला गेलं. विकेटची गोष्ट केली ना, ती खेळपट्टी आपण पाहतो मैदानामध्ये, तर मातीची विकेटवर सारवली गेली विकेट आहे. तर फलंदाज नक्कीच शरीर फलंदाजी करण्यासाठी विकेट बनवली गेली आहे. त्यावेळेस चेंडू नक्कीच मिसटाईम झाला. खूपच उंची गाठतोय चेंडू. खाली खेळाडू पाहायला भेटते. झेल टिपला गेला. सुरेख टिपतोय सुशील यांच्या माध्यमातून पहिला दिला गेलाय. 45 धावांवर मिस्टर संदेश दारने. बॅक टू पॅव्हिलियन.
सो एक काम केलं गेलं गोलंदाज अजय यांनी आणि आपण वळूया साईड दिशेकडे. सफलता नक्कीच पाहायला भेटली. सतीश धावणे एक चौका नक्कीच खेळत होता, तर त्यांना 5 रन दिवसाला 2 चेंडू 5 धावा खर्च करत 45 धावा फलकावर येणारे 4 चेंडू खेळ अजूनही बाकी. स्ट्रायकर पाहायला भेटतो आपल्याला मिस्टर अनिकेत राऊत. त्यावेळेस सुरेख फटका सजवला गेला. चेंडू शॉर्ट रावा आउट ऑफ द ग्राउंड. 4 धावांसाठी धाव फक्त 4 ने फुला होते. दर्शक पोहोचते ते म्हणजेच 49 या धावावर. दर्शकांचे गोल दर्शक 49 धावा फलकावर अजूनही पाहायला गेलं तर 55 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 104 धावांचं लक्ष दिले गेले. तिसरं षटक मार्गस्थ सुरेख शिरपात केली गेली. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बीट केला गेला. अजय यांच्या मार्फत वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. मॅकमिलनच्या हातामध्ये समावेश झालाय. दर्शक 49 धावा फलकावर 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तर प्रतीकता पाहिलं तर अजय 5 चेंडू अनिकेत साडी स्लोवर चेंडू स्लोवर डिलिव्हरी वेळेच्या पाहायला भेटला. पहिलाच मनसुबा बनवला होता रिव्हर्स खेळण्याचा. रीड केला गेला फलंदाज आणि चेंडू वर बोटं फिरवण्याचं काम केलं गेलं त्यामध्ये अत्यंच्या माध्यमातून आणि चेंडू डॉट येतोय. तर पाहायला गेलं तर 49 धावा फलकावर 2 चौकार नक्कीच झाली. या षटकामध्ये एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यश आला. नॉस्टॅकवर पाहायला भेटते आपल्याला मिस्टर हितेश पजे महाराष्ट्र पोलीस कार्य ते सुद्धा पाहायला भेटतात. यावेळेस तुमच्या बाहेर आणि षटक संपल्या गेले. मागीला चौकार लागल्यानंतर 3 लगातार चेंडू डॉट टाकतो. चांगलं कमबॅक केलं गेलं अजयच्या या षटकामध्ये. संघात सुद्धा चांगलं कमबॅक करून दिलं. मात्र 9 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या. एक गडी बाद करून पाहायला गेले तर 3 षटक संपले गेले. 49 धावा फलकावर अजून येणारे 5 षटक आणि 55 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर 11 ते सरासरी धावा बनवायचे असतील जिंकण्यासाठी श्री साई देवेंद्रनाथ या संघाला या सामन्यामध्ये. लगेच सामन्यात सुरुवात करायची. गोलंदाज इंट्रोड्यूस लगेच करायचा. प्लीज पंच आपण सुद्धा कॉल करायचा आहे कारण की 1 वाजून 15 मिनिटं झालेत. अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आजच्या दिवसामध्ये. तर विनंतीशील जर आपला अशा वाटत असेल की सामने 8 षटकाचे व्हावे तर लगेच सामना खेळवायचा आहे. जर आपल्याकडे वेळ नसला तर लगेच षटक कमी केले जातील असं आयोजकाचा कॉल पाहायला भेटतं आपल्याला. तर गोलंदाज स्पर्धेत इंट्रोड्यूस केले गेले हे पाहायला भेटते. धावा ज्यांनी खर्च केला होता हितेश वजे साडे. यावेळेस हितेश वजेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बीट केला जातोय. वेगाने सुरेख गोलंदाजी केली गेली. षटक पाहायला भेटलं. 4थं षटक 49 धावा फलकावर येणारे अजूनही पाहायला गेलं तर 29 चेंडू आणि 55 धावांची गरज. तर भीम पर्यंत सज्ज होईल समोर मिस्टर हितेश वजे. पाहायला गेलं तर श्री देवेंद्रनाथ संघामध्ये महाराष्ट्र पोलीस कार्यरत खेळाडू नक्कीच पाहायला भेटत. खोदून आले चेंडूला ऑफ साईड पाहायला भेटतं आपल्याला. चेंडू अडवील दुसरा सुशील सुरेख खेळ त्याने टिपले गेले. तस खेळाडू पाहायला भेटतो. चांगलं क्षेत्रशूट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत. अवसर त्यांच्यापुढे 50 धावा हे पूर्ण झाले तेजारा या संघाचे. मिस्टर टीम यावेळेचा प्रतीक फटका 4था षटकार पाहायला भेटतो अनिकेतच्या बॅट मधून. आतापर्यंत पाहायला गेलं तर अनिकेतच्या बॅट मधून 4 षटकार धावा त्याने बनवलं गेलं. 48 धावा खेळतोय मिस्टर अनिकेत राऊत. अप्रतिम प्रत्युत्तर देत असताना तो म्हणजे उपलब्ध संघाच्या गोलंदाजांना
जशा प्रकारे त्यांनी 47 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या होत्या, आता जो खेळतोय सेकंड इनिंग 48 धावावर खेळतोय. ज्या धावा त्याने खर्च केल्या होत्या 12 चेंडूमध्ये, ते धावा त्यांनी नक्कीच म्हणून काढल्या. तर बघा दुसरा अर्धशतक ठरला जाईल का या स्पर्धेमध्ये अनिकेतच्या बॅट मधून. रेवाचा फटका घेतला गेला, अर्धशतक नक्कीच पूर्ण केलेले 52 धावा अनिकेतच्या राहुल त्यांनी बॅट वरती नक्कीच करायची. 52 धावा त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटतात. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते. धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 60 या धावावर. अजूनही 44 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी तो म्हणजे ते धनाधन या संघाला. तर श्री साई ते धनाधन संघ जसं नाव पाहायला भेटतं ना, तशा प्रकारे फलंदाजी केली जाते. तर नक्कीच गौतम आखेरे सुद्धा पाहायला भेटलं आपल्याला आज या मैदानामध्ये. ऐकून खेळाडू जगामध्ये पाहायला भेटेल. मॅन फ्रॉम दांडी एक सुरेख फलंदाज पाहायला भेटेल. इन्फॉर्म फलंदाज एक मोठं नाव टेनिस विश्व क्रिकेटमध्ये, तो सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल येणाऱ्या पुढच्या सामन्यामध्ये. त्याला चेंडू जर मैदानाच्या बाहेर जातो तर कृपया करून मध्ये पाठवायचे. धावसंख्या पायलट आपल्याला 60 धावा. यावेळेस एक वेगळा फटका करण्याचा प्रयत्न होता. जे स्थान असतं अनिकेतचा तर वेगळा असतो. जेव्हा तो पाय उचलून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असतो, वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न अनिकेतच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला भेटते. या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 चेंडू नक्कीच निर्धाव पाहायला भेटत आहेत. परत एक चौकार, एक षटकार आणि एक सिंगल सुद्धा पाहायला भेटले. 5 चेंडू खेळ संपला गेला. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. रेवाचा फटका करण्याचा परत एकदा कुठे ना कुठे चुकी केली जाते. जेव्हा आपण पाहतोय सरळ बॅट धावा येतात, कुठे ना कुठे चुकी करतो अनिकेत राऊत. डॉट चेंडू घेतोय. धावसंख्या 60 धावा धावफलकावर. 4 चेंडू खेळ संपला गेला. आपण पाहतो मैदानामध्ये जॉश नॅचरल ट्रिक्स पाहायला भेटे. 4 षटकानंतर आपण वळूया डीजे कडे. 60 धावा धावफलकावर 2 गडीच्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. डीजे संपलं गेले. तर आपण आमचे मान्य श्री मलिक केशवाणी साहेब यांचा नक्की धन्यवाद केला जाईल. त्याने 60 धावा 60 ऑनबोर्ड. तर एक गडीच्या मोबदल्यामध्ये 52 धावावर खेळत असताना अनिकेत राऊत पाहायला भेटतं आपल्याला. षटकार आणि चौकारीची भाषा मैदानामध्ये बोलली गेली. त्याच्या बॅट मध्ये काय फलंदाजी केली गेली. तर बघूया जे एक अर्धशतक लगावले गेलं प्रत्येक चौधरी संघनायकाने पहिल्या इनिंग्स मध्ये. दुसरा अर्धशतक सेकंड इनिंग मध्ये पाहायला भेटतं आपल्याला अनिकेत राऊतच्या बॅट मधून. त्यावेळेस अजय पाहायला भेटे गोलंदाज, समोर हितेश वजे. त्यावेळेस बॅटची खालची करा. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्लिप मध्ये पाहायला भेटला मिस्टर प्रतीक यांच्याकडून. 61 धावा धावफलकावर येणारे पाहायला गेला तर अजून 23 चेंडूचा खेळ बाकी. 23 चेंडू आणि 43 धावांची गरज. यावेळेस मिस्टाईम फटका. चेंडू हवेमध्ये खेळाडू स्वतः गोलंदाज अजय येतो. चेंडू खाली आणि चेंडू टिपला गेलाय. मोठा मासा गाळामध्ये, मोठा मासा जाळामध्ये अडकला गेला तो म्हणजे अनिकेत राऊत बॅक टू पॅव्हिलियन. पाहिलं गेलं तर अजूनही 22 चेंडू 43 धावांची गरज. सामना बॅलन्सिंग पाहायला भेटतंय. तर इकडून सामना बांधला जाईल कारण की मोठू फलंदाज सतीश धारणे आणि अनिकेत राऊत जो इन्फॉर्म चांगली फलंदाजी करतो बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये टेनिसचा विश्व क्रिकेट मधला नंदा जादूगर म्हणजेच राहुल जुगाडिया मैदानामध्ये
नक्कीच जर सामन्यामध्ये वळूया आपण वळूया साईल टीमच्याकडे लगेच आयकॉन खेळाडू मैदानामध्ये पाहायला भेटतं राहुल जोगाडिया यांनी सुरेख गोलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये इनिंग्स मध्ये तोच पाहायला भेटते यावेळीचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तर बघूया रितेश वजे मैदानामध्ये अजून रितेशच्या बॅटमध्ये मोठे फटके पाहायला भेटले अजय सुरेख गोलंदाजी करते दोन मोठे फलंदाज बाद करण्यात यश आलंय संघनायक प्रतिनिधी जेव्हा गोलंदाजी अटॅकिंग लावला तर नक्कीच सुरेख काम करू दिलं आपल्या संघासाठी यावेळेचा सुरेख फटका पाहायला भेटते परंतु डीप मध्ये खेळाडू चेंडू अडविल आणि एक धावणे संतुष्ट व्हायला दोन्ही फलंदाज धावसंख्या इकडे संस्थावते धावसंख्या जाऊन पोहोचते 62 या धावावर अजूनही 42 धावांची गरज येणाऱ्या 21 चेंडू मागे तर बघूया राहुल जुगाडिया स्ट्राईकवर तर राहुल यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची नक्कीच जा 8% खूपच जा लहानशी वाटते परंतु फटके खूपच लांब लांब खेळतात मैदानामध्ये तोच फलंदाज स्ट्रायकर पाहायला भेटतोय तर बोलता चेंडू एक्झिक्यूट केला गेला खेळाडू शिजील पाहायला भेटते आणि ऐकून खेळाडू बॅक चोप्प राहुल 0 बाद झालाय शिकार नक्कीच केले अजय काय गोलंदाजी करतोय ती गडी बाद करायला यश आलंय आपल्या षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या संदेश धारणे यांना बॅक टी पवनने पाठवलं या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 आयकॉन खेळाडूंना बॅक टी पवन पाठवतोय येणारे 20 चेंडू आणि अजूनही 42 धावांची गरज नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटते आपल्याला अर्जुन पाहायला भेटते मैदानामध्ये तर कुठे कुठे नाखुश असेल मिस्टर राहुल फट्टा चेंडू एक्झिक्यूट करायला पडतो सुशील यांच्या नक्कीच सुरेख क्षेत्राच्या पाहायला भेटत दोन झेल त्याने टिपले एक झेल टिपला गेला संदेश धारणे यांचा एक झेल टिपला गेला राहुल जुगाडी यांचा तर अजूनही 20 चेंडू आणि 42 धावांची गरज 42 या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च करतोय हितेश म्हणजे स्ट्राईकवर अजय गोलंदाजी मागवा सज्जत एक लहानसा सुरेख गोलंदाजी त्यावेळेस सुरेख फटकाचा झाला गेलाय मध्ये चेंडू सरळ धावा झालाय 4 धावा झाले टीम यांना नक्कीच पाहायला गेला तर चेंडूला फक्त बघत राहते चेंडू नक्कीच त्यांना आशाही नव्हती की चेंडू माझ्या बाजूने ट्रॅव्हल होईल कारण की फलंदाज जेव्हा फटका खेळला त्यांना असं वाटतं की चेंडू भरून निघून बरं चेंडू बाजून निघून गेला आणि वेगाने निघून गेला चेंडू सरळ 4 धावामध्ये जाऊ पोहोचते 66 या धावावर शेवटच्या चेंडू बाकी या षटकामधला अजून 19 चेंडू पाहायला गेलं तर 38 धावांची गरज तर बघूया 19 चेंडू आणि 38 धावांची गरज शेवट चेंडू मध्ये अजय समोर हितेश वजे अजयने वजे हा सामना मंकीच्या मैदानामध्ये ज्यावेळी सफ्लिक केले गेले खेळाडूला शोधून काढलाय आणि झेल टिपला गेले सुरेख पाहायला भेटते दीपक यांच्या हातामध्ये चौथा गडी बाद या इनिंग्स मध्ये पाहायला गेले तर 2 षटकामध्ये 4 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय मिस्टर अजय यांना या षटकामध्ये मात्र 2 षटकामध्ये 15 धावा खर्च करून 4 गडी बाद करते काय गोलंदाजी पाहायला भेटली अजय यांच्या माध्यमातून 5 षटक संपले गेली धावसंख्या आहे ती 66 येणारे 3 षटकामध्ये 38 धावांची गरज चला शेखर मैदानामध्ये आज असताना आपण वळूया सायलीजेकडे बात कीजिए पहले 5 ओवरों में 66 लगे स्कोर कार्ड 38 की दरकार होगी आने वाली 18 गेंदों में साइपर शेखर गेंदबाज मैकमिलन गोविंद इस वक्त बेहतरीन शॉट सीधा कवर बॉक्स की तरफ 4 रन आते ही पहली गेंद पर स्वागत किया मिस्टर मैकमिलन का शेखर के बल्ले से क्या बेहतरीन बल्लेबाजी बात की जाए जिन्होंने आखिरी ओवर दी थी मात्र 3 रन खर्च किए थे आखिरी ओवर में वही खिलाड़ी इस वक्त
बल्लेबाजी के लिए आते हुए स्कोर कार्ड 4 से तय वाला तो 70 लगते हैं स्कोर कार्ड पर। अभी भी 34 की दरकार होगी आने वाली 17 गेंदों में। इस वक्त कट करना चाहते थे शॉर्ट गेंद, तो कहीं ना कहीं इस वक्त आने वाली 16 गेंदें और 34 की दरकार। मैच अभी बैलेंस के दोनों टीमों की तरफ समसमान मैच चलता हुआ। इस वक्त बड़ा शॉट खेला पहले अंपायर की उंगली उठती हुई लेग बिफोर के रूप में विकेट का बदल। शेखर बैक टू पवेलियन। नाखुश होंगे इस वक्त शेखर अपने आप से एक बड़ा शॉट जरूर लगाया था, उसके बाद ऑन साइड में खेलना चाहते थे कि मेरे पूरी 5वां छक्का लगता हुआ इस वक्त दे देना था टीम को। जिस तरह शुरुआत की गई थी पहली 2 ओवरों में, उसके बाद 2 ओवर में 40 रन थे। उसके बाद की जाए अजय जब गेंदबाजी किया है तो मात्र 9 रन। उसके बाद गेंदबाज आए थे मिस्टर भीम, उन्होंने 11 रन खर्च किए। फिर अजय आए गेंदबाजी के लिए 6 रन खर्च किए। तो बात की जाए इस पिछले ओवर में विकेट्स का ज्यादातर पतन हुआ, 5 विकेट गवाई है मिस्टर श्रीशाही दाल दे दौरान इस टीम ने, मगर रन काफी कमाए। नए बल्लेबाज मिस्टर भूमित मैदान के अंदर आते हुए तो देखना चाहेंगे भूमित और अर्जुन, ये जोड़ी मैदान के अंदर देखने को मिलेगी। मार्क पेलन गोविंद एक चप्पल जरूर आया था। 3 गेंदों में अभी तक 4 रन खर्च किए। अभी भी आने वाली 15 गेंदें और 34 की दरकार होगी। सुशील हमारे कमेंट्री बॉक्स में जरूर नजर आते हुए बेहतरीन कैचेस पकड़े गए इस मैच में। इस वक्त मैक मिलन गोविंद मैन टू फाइंडर खुद खिलाड़ी है मैदान के अंदर, बढ़िया बल्लेबाजी की मगर अच्छी गेंदबाजी इस वक्त पिछली 2 गेंदों में। इस वक्त बढ़िया शॉट मिड विकेट जोन में खिलाड़ी वहां मौजूद है, गेंद को पिक करेंगे। बेहतर दीपक द्वारा अच्छा थ्रो देखने को मिला, मगर 1 रन से संतुष्ट ना होगा। अर्जुन दौड़ाने चाहते थे, दीपक को जरूर भूमित को जरूर रोक के रखा, मगर दीपक की तारीफ करनी होगी। क्या बेहतरीन फील्डिंग देखने को मिली। स्कोर 1 अप्लाई होता। स्कोर की बात की जाए तो स्कोर जा पहुंचा इस वक्त 71, 71 रन स्कोर कार्ड पर। अभी भी 14 गेंदें 33 की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए। स्लो वन डिलीवरी इस वक्त तब गेंदों पर जरूर उंगलियां फैलाने का काम किया। बल्लेबाज को रीड किया, बल्लेबाज बड़ा हिट करना चाहते थे ऑफ किए और गेंदबाजी की थप्पा के बाद हल्की सी गेंद को बाहर निकाला गया। बल्लेबाज वहां पर डोमिनेट हुए, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। दौड़ आते हुए गेंद आने वाली 13 गेंदें और 33 की दरकार। इस वक्त बड़ा हिट करने की चाहत और उंगली उठती हुई विकेट का बदल। छोटा झटका लगता हुआ अर्जुन बैक टू पवेलियन। आने वाली 12 गेंदें और 33 की दरकार होगी। प्रति ओवर 16.50 के औसत से रन बनाने होंगे प्रति ओवर जीतने के लिए दे देना टीम को। एक वक्त ऐसा लग रहा था पहली 2 से 3 ओवर की बात की जाए तो दे देना टीम इस मैच को 6 ओवर और 3 बॉल तक खत्म करेंगे, मगर इस वक्त देखा जाए मैच को पलटा जरूर पलटता हुआ अजय जब गेंदबाजी पर आए वहां से मैच को रुख पलट दिया। विकेट जरूर चटका, 4 विकेट चटका है मिस्टर अजय ने। इस ओवर की बात की जाए तो गोविंद ने अभी तक 2 विकेट चटकाए इस ओवर में। नए बल्लेबाज मैदान के अंदर सिद्धू आएंगे। आने वाली 12 गेंदें 33 की दरकार होगी और प्रतीक 2 जोड़ी कप्तान खुद गेंदबाजी के लिए आते हुए, तो जिन्होंने पहले ही इनसे 50 रन बनाए थे वही इस वक्त इंट्रोड्यूस किए गए, अपने आप को इंट्रोड्यूस कर रहे हैं गेंदबाजी के लिए। तर थानवेल संघ लगेच मैदान अप्पूगाव लगेच मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज अप्पूगाव। तर मैच की शुरुआत की जाए 12 गेंदे और 33 के दरकार। स्ट्राइक पर भूमित नजर आएंगे, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज है मिस्टर सिद्धू। विकेट्स की बात की जाए 6 विकेट्स गवा चुकी है देदार की टीम। अच्छा कमबैक मैं कहूंगा पिछली ओवर्स में करते हुए। इस वक्त बात की जाए ऑप्टो के बाहर अंपायर दर्शाते हुए व्हाइट का इशारा। अब इस वक्त यहाँ पर समीकरण बदलता हुआ प्रति ओवर 16 रन बनाने होंगे हर ओवर में। बात की जाए 2 बड़े शॉट लगाने होंगे इस मैच को जीतने के लिए। यहाँ से अगर 2 से 3 बड़े शॉट लाते हैं ना तो मैच बन सकता है देदार टीम की तरफ। इस वक्त बैट का निचला सहारा और कीपर वहां पर बेहतरीन फील्डिंग, बाहरी किनारा जरूर लगा था और बढ़िया फील्डिंग देखने मिली कीपर अजय के जरूर यहाँ पर इस इनिंग्स में अजय का बोलबाला होता हुआ। ओवर जब डालने आए थे मात्र 15 रन खर्च किए, 4 विकेट चटकाए अपने ओवर में। 2 ओवर में बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन स्पेल देखने को मिला। इससे एक बार ऑप्शन के बाहर व्हाइट का इशारा, लगातार व्हाइट गेंदबाजी। एक टप्पे पर अच्छी गेंदबाजी हुई थी, दूसरे टप्पे पर व्हाइट गेंदबाजी कर रहे हैं शेखर।
तो स्कोर की बात की जाए तो 73 लगते हुए अभी भी 31 की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए आने वाली 11 गेंदों में। मैच का समीकरण अभी बना हुआ है, यहाँ से 2 से 3 बड़ी शॉट्स मैच को पलट सकती है देदार टीम की तरफ। इस वक्त बड़ा हिट करने के चाहत मिस टाइम पटका जरूर दीपक वहां पर गेंद के नीचे आते हुए बढ़िया फील्डिंग जरूर देखने को मिली और बढ़िया थ्रो, 1 रन का इजाफा, स्कोर कार्ड 100 होता है 74 लगते हुए 10 गेंदे और 30 की दरकार। इस वक्त सिद्धू स्ट्राइक पर, अभी 4 गेंदों का खेलवा की प्रतीक का 7वीं ओवर डालते हुए फुल टॉस गेंद मात्र कलाइयों के सारे दिशा दिया इस गेंद और गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। इस वक्त अभी भी मैच में रोमांच बचा हुआ, दर्शक जरूर देख रहे होंगे इस मैच को कौन जीतेगा, सबके मन में सवाल जरूर उमड़ता हुआ, मगर जवाब बीच मैदान के अंदर गेंदबाज और बल्लेबाज देंगे इस मैच को कौन जीतेगा। तो स्कोर की बात की जाए, स्कोर जा पहुंचा 78 रनों पर, 26 की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए आने वाली 9 गेंदों में। अभी तक बात की जाए इस ओवर में 8 रन खर्च किए गेंदबाज प्रतीक ने पहली 3 गेंदों में, 9 गेंदें 26 की दरकार। बड़ा हिट करने की चाहत, यहाँ पर डोमिनेट किया, चप्पा गिरने के बाद गेंद नीचे रही और कीपर के दस्तानों में। 8 गेंदें 26 रन की दरकार होगी अभी भी इस मैच को जीतने के लिए। ये 2 गेंदें काफी महत्वपूर्ण होंगी तेज टीम को, अगर इस दोनों ही गेंदों पर बड़ी शॉट्स आते हैं तो मैच में बनी रहेगी देदार टीम। इस वक्त जरूर लगा देखना चाहेंगे, टीम गली पॉइंट रिजर्व में गेंद ट्रैवल होती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए, स्कोर 4 से फ्लाई होता हुआ, स्कोर की बात 82 लगते हुए स्कोर कार्ड। अभी भी आने वाली 7 गेंदें और 22 रन की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए। मैच में प्रति बॉल रोमांच बढ़ता हुआ, कभी देदार की तरफ तो कभी उपलेटा 11 की तरफ, उपलेट 11 की तरफ, तो मैच में अभी भी रोमांच बचा हुआ। यह आखिरी गेंद, या आखिरी गेंद पर क्या होगा, बड़ा शॉट, तो अगर छक्का लगता है, चौका लगता है तो 18 से 16 रन आखिरी ओवर में बनाने होंगे। इस गेंद अगर एक गेंद दौड़ आती है तो 22 रन बनाने होंगे। क्या करेंगे प्रतीक और मिस्टर सिद्धू जो स्ट्राइक पर है, 2 चौके उनके बल्ले से 2 देखने को मिले। बड़ा शॉट जरूर खेलने की चाहत, बाहरी किनारा जरूर लगा, वहां पर खिलाड़ी मौजूद है, गेंद को जब तक फील्ड करके 100 2 रन दौड़कर पूरा करते हुए धोने बल्लेबाज बैकअप बढ़िया, वहां पर प्रवीण खुद आए थे। ओवर की समाप्ति आने वाली अभी भी 6 गेंदें और 20 रन की दरकार, 6 गेंदें 20 रन की दरकार इस मैच को जीतने के लिए। 3 से 4 बड़े शॉट्स लगाने होंगे तेज टीम को। देखना चाहिए कौन से गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा। बात की जाए भीम के 2 ओवर्स समाप्त हो चुके, गोविंद के 2 ओवर्स समाप्त हो चुके, अजय के 2 ओवर्स समाप्त हो चुके और प्रतीक ने 1 ओवर डाली। 4 गेंदबाज यूज किए, देखना चाहिए 5वां गेंदबाज कौन सा यूज किया जाएगा। मैं विनती करना चाहूंगा अंपायर से कि मैच जल्द से शुरू करें। अंपायर प्रतीक प्लीज, कैप्टन। इस वक्त आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज विनोद। 6 गेंदें निर्णायक, 6 गेंदें बड़ी जिम्मेदारी दी गई कप्तान प्रतीक तोदड़े ने। स्ट्राइक पर है मिस्टर उमित को बढ़िया शॉट्स खेलने होंगे देदार टीम को इस टूर्नामेंट में अगर बनाए रखना है तो यहां से हिट करना होगा। आखिरी 6 गेंदें स्लो हो रहे, 20 रन की दरकार। पटकी भी गेंद, इस वक्त हवाई फायर, पहली गेंद पर सीधा 6 रन। क्या शॉट्स खेला गया, शॉट गेंदबाजी, खराब गेंदबाजी मैं कहूंगा। प्लीज बॉल और धन्यवाद जो गेंदे हमें प्राइवेट करने की धन्यवाद करना चाहेंगे हम। स्कोर की बात की जाए, स्कोर जा पहुंचा इस वक्त 90 रन 16 की दरकार, 14 रन की दरकार, 5 गेंदें। इस एक बार बड़ा शॉट्स खेलने की चाहत और डॉट गेंद, 4 गेंदें 14 रन। तो अभी भी सवाल है हमारे प्रेक्षकों के मन में, हमारे जो मेहमान बैठे हुए वीआईपी डाइवर्स, वीआईपी डाइवर्स में जो मेहमान बैठे सबके मन में एक सवाल है, कौन सी टीम जीतेगी। जवाब मैदान के अंदर जरूर मिलेगा बल्लेबाज और गेंदबाज की तरफ से। इस वक्त बढ़िया शॉट, काफी ऊंची गेंद, वीआईपी डाइवर्स के ऊपर से गेंद सीधा 6 रनों के लिए।
स्कोर संपला होता हुआ 96। 8 रन की दरकार, 3 गेंदें धड़कने दोनों ही खेमों में तेज होती हुई, तेज धनाधन टीम के खिलाड़ियों की और प्रेक्षकों की जो समर्थक उनकी धड़कने तेज होती हुई, और बात की जो प्लेट 11 की खिलाड़ियों समर्थकों की जो धड़कने तेज होती थी। हमारे स्कोर हमारे बीच में बैठे हुए अक्षय जिला परिषद सदस्य, उनकी भी धड़कने तेज कि कौन सी टीम जीतेगी। एक बढ़िया ऑर्गेनाइज देखने को मिलता हुआ इस टूर्नामेंट को विजय क्रिकेट क्लब उधवा द्वारा। 3 गेंदें 8 रन की दरकार, और बात की जाए तो पहली 4 गेंदों में 18 रन। जो मैच बना हुआ था ना, वो मैच यहाँ पर कहीं ना कहीं लूज करते हुए पहले मैच में देखा गया। मंजू ने जो ओवर डाली थी, छठी ओवर 18 रन खोज के लिए, वहां से मैच का रुख पलटा था, और यहाँ पर 2 रन की दरकार, 102 स्ट्राइक। इस वक्त बेहतरीन शॉट, चेस, और यहाँ पर 108 लगे स्कोर कार्ड पर। तो बात की जाए इस मैच में बढ़िया तरीके से अजय ने गेंदबाजी की। इस वक्त अजय की बात की जाए, बेहतरीन गेंदबाजी की। अजय अपने सर पर हाथ रखते हुए मैदान के बाहर आ रहे, कहां पे गलती हुई, किस गेंदबाज को आखिरी ओवर डरवाना था। इस वक्त विनोद को इंट्रोड्यूस किया गया। विनोद की बात की जाए तो काफी महंगे 30 रन डिफेंडिंग कर रहा, 4 छक्के। उम्मीद की तारीफ करनी होगी बेहतरीन बल्लेबाजी की, खूबसूरत बल्लेबाजी। चला बापूगाव संघात संघानायक क्षेत्र सजून घ्यायचंय. तर त्यांना काँग्रेस असेल ते धनाधन संघाने हार्ड लक प्रतीक दोदडे मॅकमिलन आणि टीम हार्ड लक आपल्या संघनायकाकडे पाठवायचंय. प्लीज प्रतीक दोदडे आपण इकडे यायचंय. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय, ज्याने पहिल्या इनिंग्स मध्ये नक्कीच गोलंदाजीमध्ये खूप काही करू शकला नाही, परंतु फलंदाजीमध्ये अर्धशतक झळकवलं. 52 धावा ज्याने बनवल्या तोच ठरला गेला. अनिकेत राऊत ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. जीबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट्स उपलब्ध केले प्रत्येक सामन्यामध्ये सामन्यासाठी. तर अनिकेत राऊत यांनी यायचंय. अनिकेत राऊत या सामन्याचा सामनावीर ठरला जातोय. 52 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून केली गेली. चला आमच्या मान्यवर गुड्डू शाह सर आपण यायचंय. आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट दिला जाईल. अनिकेत राऊत 52 धावांची खेळी केली गेली. तर अनिकेत यायचं प्लीज. उपलब्ध करून दिलेत. तर बापूगाव संघ आपण लगेच सेतन सजून घ्यायचंय आणि आपला 12वा खेळाडू हे आपल्याकडे कॉमेंट्री बसून पोहोचवायचं. तसेच प्रिन्स खानवेल संघ आपला सुद्धा 12वा खेळाडू. तर की जरूर पाहतोय गुड्डू शाह सर यांचे शुभ असते आणि की जरूर त्यांना टी शर्ट दिला जातं मॅन ऑफ द मॅचचा. नक्कीच वेलप्लेड अनिकेत. सुपर बॅटिंग केली गेली सेकंड इनिंग मध्ये. 52 धावा पाहिले गेलं तर रबाडा उमेद ज्यांनी 4 षटकं लगावली, 4 षटकं ज्यांनी घेतली शेवटच्या षटकामध्ये त्यांच्यासाठी नक्कीच दिलं गेलं. अनिकेत राऊत साठी टाळ्या झाल्या पाहिजे. की मोठा खेळाडू तर मन नक्कीच खूप मोठं असतं. प्रत्येक ठिकठिकाणी पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच त्यांना भेटतं तर नक्कीच प्रत्येक यंग प्लेअरला आणि सगळ्यांना ते डोनेट करतात. तर धन्यवाद अनिकेत. सामना लगेच सुरू करायचंय.